नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप ऑल इन वन ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण नदी प्रणाली हा घटक आता पाहणार आहोत. नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल या विषया मागच्या लेक्चर मध्ये आपण हवामान हा घटक कंप्लीट केलेला आहे. आता आपला नवीन घटक आपण सुरू करतोय, नदी प्रणाली. मग आता नदी प्रणाली या घटकामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे समजून घेऊया आधी, आणि मग एकंदरीत हा टॉपिक अनालाइज करूया. पहा, या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार तर सगळ्यात आधी गोदावरी नदीचं खोरं पाहणार आहोत. गोदावरी नदी कुठून उगम पावते, महाराष्ट्रामध्ये कुठनं कुठनं पास होते, महाराष्ट्रामधील गोदावरी नदीच्या वेगवेगळ्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत, सर्व आपण मॅप, डायग्राम, चार्ट तिन्हीच्या माध्यमाने पाहणार. ओके. त्यानंतर कृष्णा नदीचे खोरे पाहणार आपण. सेम जसं गोदावरी नदीचं पाहिलं, एक्झॅक्ट डिक्टो सेम याचं पाहणार. भीमा नदीचे खोरे पाहणार आहे, जे कृष्णा नदीचं उपखोरे असणार आहे. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी असल्यामुळे भीमा नदीचं खोरं आपण समजून घेणार. त्यानंतर मग आपण तापी नदीचे खोरे पाहणार. ओके, प्रमुख नद्या पाहतोय आपण बेसिकली महाराष्ट्रातल्या. मग नर्मदा नदीचं खोरे पाहणार आणि मग कोकणातील नद्या आपण पाहणार आहोत. ओके, हे प्रमुख 4-5 नद्या आपण महाराष्ट्रातील पाहिल्या की कोकणातील नद्या पाहणार. आणि मग नदी काठची प्रमुख शहरे, एक लिस्ट आपल्याला दिली गेली असेल, ती प्रमुख शहरे आपण समजून घेणार. मग लास्ट या नद्यांवरती जे काही प्रमुख जलसिंचन प्रकल्प घेतले गेलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. राईट, क्लिअर. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कुठल्या नद्या आहेत ते या लेक्चर मधनं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पहा, हा लेक्चर म्हणजे आज तर सुरू होतोय, आणखीन 2-3 दिवस चालणार हा टॉपिक. हा टॉपिक जर का तुम्ही नीट पूर्णपणे केला तर तुमचं एकंदरीत कंप्लीट होऊन जाईल. कशाची माहिती? नदी प्रणाल्यांची माहिती महाराष्ट्राच्या. क्लिअर. चला, तर मग आपण सर्वात आधी काय करू, महाराष्ट्रातील जेवढ्या काही प्रमुख नद्या आहेत, प्रमुख नदींचे खोरे आहेत ते पाहून घेऊ, प्रमुख, आणि मग गोदावरी नदीपासून सुरुवात करू. हा चार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. दिसतोय का हा चार्ट? थोडासा झूम करावा लागेल. ओके, मॅक्झिमम झूम एवढाच. जस्ट अ सेकंड. पहा, सर्वात पहिली आहे गोदावरी नदी. ओके, गोदावरी नदीचं उगम ब्रह्मगिरीमध्ये होतं, त्र्यंबकेश्वर मध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये. राईट, त्र्यंबकेश्वरलाच काय आहे, एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. ब्रह्मगिरीच्या पर्वतांमध्ये गोदावरीचं उगम होतं. त्याची एकूण लांबी 1465 किलोमीटर एवढी आहे. तर गोदावरी नदी फक्त महाराष्ट्रात वाहते का? नाही, ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागामध्ये वाढते. तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी ही केवळ 675 किलोमीटर एवढी आहे. गोदावरी नदीचं एकूण क्षेत्रफळ 3,12,813 चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ 1,52,199 चौरस किलोमीटर, म्हणजे 48.7% महाराष्ट्रामधील त्याचं क्षेत्रफळ आहे. डाव्या बाजूच्या त्याच्या उपनद्या कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा हे सर्व आपण मॅप मध्ये पाहणार आहोत नकाशाच्या मदतीने. आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या त्याला नद्या प्रवरा, मुळा, दारणा, सिंदफना, बिंदुसरा आणि मांजरा. ओके, आता गोदावरी नदीच्या काठावरती असलेले प्रमुख शहरे कुठली कुठली आहेत पहा. जसं की त्र्यंबक आहे, जिथे त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक सुद्धा त्याच्यावरच आहे. कोपरगाव, पूर्ण तांबे, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद, सिरोचा असा टोटल महत्वाचे हे महत्वाची शहरे याच्या नदी काठावरती येतात. तर भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या टोटल 9.5% क्षेत्रफळ कोणाचं आहे तर गोदावरी नदीचं आहे, टोटल भारताच्या क्षेत्रफळाचा. ओके, मग गोदावरी नदी उगम पावते ब्रह्मगिरीमध्ये, नाशिकमध्ये, तिथून वाहते. 1465 किलोमीटर लांबी आहे त्याची. महाराष्ट्रामध्ये 675 किलोमीटर आहे. राईट, टोटल 48.7%. आणि मग पुढे डाव्या बाजूने त्याला या 3 महत्वाच्या नद्या भेटतात, दक्षिण पूर्णा, शिवना वगैरे. आणि उजव्या बाजूने प्रवरा, मुळा, बिंदुसरा, मांजरा या भेटतात. क्लिअर. गोदावरी नदी ब्रीफ इन्फॉर्मेशन घेतोय आपण, सगळ्यांची आपल्याला एक एक करून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. डोंट वरी अबाउट इट. नेक्स्ट महत्वाची नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी.
ओके. या कृष्णा नदीचा उगम कुठे होतोय? सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर इथे होत आहे. बरोबर. मग ह्याची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. तर कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील लांबी ही 282 किलोमीटर एवढी आहे. उगम पावते महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्रामधनं एवढी जास्त कृष्णा नदी वाहत नाही. त्याचा जास्त प्रमाण आपल्याला आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये पाहायला भेटतो. राईट. मग टोटल याचं क्षेत्रफळ 2,58,948 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं आहे. तर महाराष्ट्रामधील त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 69,425 चौरस किलोमीटर एवढा. म्हणजे किती टक्के हो? 26%. टोटल कृष्णा नदीच्या क्षेत्रफळापैकी 26% क्षेत्रफळ कुठे? फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. मग आता या कृष्णा नदीला ज्या काही उपनद्या डाव्या आणि उजव्या बाजूने भेटतात त्या पहा. डाव्या बाजूने याला येरळा आणि भीमा या अत्यंत महत्वाच्या नद्या भेटतात. भीमा त्यातल्या त्यात सर्वात. उजव्या बाजूने यांना वेण्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नदी भेटतात. राईट. माफ करा. आता या कृष्णा नदीच्या काठावरती असलेले प्रमुख शहरे कुठल्या? वाई, कराड, सांगली, नरसोबाची वाडी आणि औदुंबर. राईट. आणि हे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 8% क्षेत्र हा कृष्णा नदीमध्ये एक प्रकारे समाविष्ट आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 8%. क्लिअर? क्लिअर आहे एवढं. नेक्स्ट आपल्याला नदी पाहायची आहे ती तापी नदी. ओके. तापी नदी, तापी पूर्णा नदी, त्याचं उगम मध्य प्रदेशमध्ये होतं. मध्य प्रदेशच्या मुलताई बैतूल या भागामध्ये. याची टोटल लांबी ही 724 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये याची लांबी आपल्याला केवळ 208 किलोमीटर पाहायला भेटते. म्हणजे क्षेत्रफळ काय? टोटल क्षेत्रफळ 65,145 किलोमीटर आहे. परंतु लक्षात घ्या, जरी लांबी कमी असली तरी क्षेत्रफळ जास्त आहे. क्षेत्रफळ टोटल 65,000 आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याचं टोटल क्षेत्रफळ 51,504 चौरस किलोमीटर म्हणजे तब्बल 79% एवढं आहे. राईट. आता या तापी नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत जसं की वाघूर, अमरावती नदी, खुराई, पांझरा, बोरी, गिरणा, पूर्णा, मोरणा आणि सिंफणा. ओके. सिंदफणा. मग याच नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या ज्या नदी आहेत त्या म्हणजे सुकी, गोमाई, अरुणावती आणि अणेर. ओके. मग आता तापी नदीच्या काठावरती असलेली प्रमुख शहरे म्हणजे भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा. तापी नदीचं जे एरिया आहे ते टोटल भारताच्या किती आहे? 2% क्षेत्रफळ एवढं आहे. ओके. मग महत्वाची नदी आहे ती म्हणजे नर्मदा नदी. या नर्मदा नदीचा उगम कुठं होतो? अमरकंटक मध्ये, मध्य प्रदेश. ओके. या नर्मदा नदीची लांबी किती आहे? 1260 किलोमीटर. ओके. तर महाराष्ट्रामध्ये केवळ किती पाहायला भेटते? 54 किलोमीटर. फक्त एवढीच पाहायला छोट्या भागामध्ये. राईट. वायव्य महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. टोटल याचं जे क्षेत्रफळ आहे 98,796 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ते नगण्य आहे. नगण्य क्षेत्रफळ पाहायला भेटतो. तर पहा, अशी मेजर कुठली डाव्या बाजूची नदी नाहीये उपनदी नर्मदाची, पण उजव्या बाजूची आहे. जसं की दुधी आणि तवा शक्कर. ओके. ही नर्मदा नदी भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3% क्षेत्र व्यापते. येते का पॉइंट लक्षात? 3% क्षेत्र. आता पहा, हे तर जस्ट तुम्हाला लास्ट डेला रिव्हिजन करण्यासाठीच एक टेबल आहे. आता आपण एक एक करून एक एक मॅपच्या मदतीने काय करणार आहोत? इन्फॉर्मेशन घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल हा मॅप पहा. या मॅप मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये कुठली महत्वाची नदी आहे ते दिलेलं आहे. आणि यानंतरचा एक मॅप पहा. हे पहा, ही गोदावरी नदी. महाराष्ट्रामध्ये जी गोदावरी नदी आहे, कसं, कुठं, काय वाहते, कुठली नदी मिळते, हे सर्व या मॅप मध्ये दिले. आणि याच अशाच वेगवेगळ्या मॅप्सच्या मदतीने आपण सर्व नद्यांची प्रणाली पाहणार आहोत. ओके. त्याच्या आधी आपण महाराष्ट्रामधील जे नदी खोरे आहेत ते समजून घेऊयात. राईट. आता पहा, सगळ्यात आधी आपण उत्तर महाराष्ट्राकडनं स्टार्ट करूया. चलो देखो.
पहा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मेजरली आपल्याला कुठल्या नद्या पाहायला भेटतात? तापी नदी, पूर्णा नदी या पाहायला भेटतात, राईट. आता पहा, तेच आपण समजून घेऊ. सगळ्यात आधी हा नंदुरबार, धुळे, जळगावचा भाग आहे. सातपुडा पर्वत रांगामध्ये तापी नदी आहे. इकडे सुद्धा तापी नदी आहे सातपुडा पर्वत रांगामध्ये. दक्षिणेला सुद्धा तापी नदी आहे आणि इथे दक्षिणेला जळगावच्या एरियामध्ये सुद्धा तापी नदी, राईट. मग इथे पहा, हे इथे आपल्याला अमरावतीच्या एरियामध्ये पूर्णा नदी पाहायला भेटते, राईट. तापी आणि पूर्णा उत्तर महाराष्ट्रामध्ये, राईट. म्हणजे कुठले कुठले जिल्हे गेले यामध्ये? नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती हे जिल्हे त्यामध्ये गेले. मग आता पहा, हे वर्धा नदी, वैनगंगा नदी. पहा, वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा खाली चालून मग प्राणहिता सुरू होते, पण ते दॅट्स अ डिफरंट थिंग. इथे पहा, वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये वर्धा नदी पाहायला भेटते. हे वर्धा नदीचं खोरं आहे. वरती इकडे भंडारा, गोंदिया या भागामध्ये मध्य वैनगंगा आहे. खाली इकडे गडचिरोलीला निम्न वैनगंगा आहे. ओके. आणि इकडे यवतमाळच्या भागामध्ये आपल्याला पैनगंगा या नदीचं खोरं पाहायला भेटतं. येतोय पण लक्षात? क्लिअर? वैनगंगा गोंदिया, गोदावरी, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, निम्न वैनगंगा गडचिरोली एरियामध्ये, वर्धा, नागपूर, चंद्रपूर एरियामध्ये, पैनगंगा यवतमाळच्या एरियामध्ये, राईट. मग आता पूर्णाच्या खाली इकडे अकोला, वाशिम या भागामध्ये दक्षिण पूर्णा ही नदी पाहायला भेटते, पहा, राईट. मग इकडे आपण नाशिकच्या भागामध्ये येऊया, जिथे गिरणा नदी थोडी भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते, धुळे आणि नाशिकच्या एरियामध्ये, राईट. हेच नाशिकच्या एकदम पश्चिमेच्या बाजूला वैतरणा नदी सुद्धा आहे. इथे पालघरचा एरिया सुद्धा येतो. ओके. आता पहा, आता उत्तर भारत झालं. आता आपण थोडं हळू खाली खाली येऊया. गोदावरीच्या नदीचं खोरं आधी पाहून घेऊया. नाशिक, नगर या भागामध्ये अप्पर गोदावरी आहे. वरचा गोदावरीचा भाग नाशिक इथं सुरू झाली आहे, मग ती मराठवाड्यामध्ये एंटर करते बीड वगैरे भागामध्ये, राईट. आणि ही निम्न गोदावरी इकडे पाहायला भेटते, बीड, परभणी, नांदेड इथून, आणि मग ते त्याला मांजरा भेटते आणि इथून ती पुढे जाते, राईट. आता हे पहा, ही मांजरा नदी, हे मांजरा नदीचं खोरं लातूरच्या भागामध्ये, हीच नदी इथे या पॉइंटला याला भेटते. गोदावरी नदी पुढे निघून जाते, फाईन. आता पहा, त्यानंतर पालघर आणि ठाणे, मुंबई या भागामध्ये उत्तर कोकणचा भाग आहे. त्यानंतर रायगड भागामध्ये मध्य कोकणचा भाग आहे. मग रत्नागिरीच्या भागामध्ये वशिष्ठी या नदीचा भाग आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये दक्षिण कोकणचा भाग आहे, राईट. कोकणचं एवढं काही नाही, इझी आहे ते नंतर आपण पाहून घेऊया. आता पहा, आपल्याला भीमा नदीचं पाहायचं आहे. आधी सीना नदी पाहून घेऊ. सीना नदी धाराशिव भागामध्ये, धाराशिव लातूर भागामध्ये पाहायला भेटते, सीना नदीचं खोरं. त्यानंतर भीमा नदी ही पहा इथं वर सुरू झाली आहे आणि पुण्याच्या भागामध्ये सुरू झाली आहे. तिथून मग खाली सातारा, सांगली या भागामध्ये ही भीमा नदी, आणि मग पुढे चालून ही कृष्णाला जाऊन मिळते. याच साताराच्या भागामध्ये, या भागामध्ये कृष्णा नदीचं उगम होतं. पश्चिम कृष्णा आणि पूर्व कृष्णा, राईट. हीच कृष्णा पुढे जाते, भीमा अशी जाते, कृष्णा अशी जाते, भीमा याला जाऊन भेटते. ओके. अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय पाहायला भेटतंय? वेगवेगळ्या नदींचे खोरे पाहायला भेटत आहे. मग महत्वाच्या नद्या या एका मॅप मध्ये तुम्हाला दिसतील. कुठल्या? तापी नदी, तिकडे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, गोदावरी, पूर्णा, राईट, वशिष्ठी, भीमा, सीना, कृष्णा, गिरणा, वैतरणा, हे सर्व काय आहेत? महत्वाच्या महाराष्ट्रातील नद्या आहेत, राईट. क्लिअर आहे इथपर्यंत? पॉइंट क्लिअर आहे का तुम्हाला? आपण महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांची माहिती घेतलेली आहे आतापर्यंत. ओके. ओके. आता मेसेज पाहिला मी, ह्याचे नोट्स भेटतील का तुम्हाला? पीडीएफ फॉर्मॅट मधील नोट्स अवेलेबल असतील शक्यतो. तरी काही डाऊट्स असतील तुम्हाला तर जे तुम्हाला नंबर प्रोव्हाइड केलेला आहे हेल्पलाईन नंबरचा, ते तुम्ही पाहत चला. ओके. हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून इन्फॉर्मेशन तुम्ही विचारू शकता 100%. ओके. पीडीएफ फॉर्मॅट मध्ये शक्यता आहे भेटण्याची. चला आता आपण पाहूया
महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची आणि फेमस नदी ती म्हणजे गोदावरी नदी. ओके, आतापर्यंत आपण प्रमुख नदीचे खोरे पाहिले. कृष्णा, त्यानंतर गोदावरी, तापी, नर्मदा ह्यांचे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन घेतली. त्यानंतर महाराष्ट्रामधील प्रमुख नद्या कुठल्या कुठल्या आहेत ते खोरे पाहिले. आता एक एक करून आपण नद्यांची माहिती घेत चालू. सर्वात आधी आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीचं खोरं आपल्याला समजून घ्यायचं, नीट पहा. चला पहा, आपण सुरुवात करूया आणि मग खालपर्यंत जाऊया. हे टोटल रेड बाउंड्री जी आहे ती गोदावरी नदीची बाउंड्री आहे, म्हणजे गोदावरी नदीचा जो एरिया आहे तो या एरियापर्यंत येतो. ओके, आता पहा गोदावरी नदीची जी सुरुवात आहे, गोदावरी नदीची जी सुरुवात आहे ती या पॉइंटला होते. इथे काय आहे हो, हे ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी आहे. कुठं? त्र्यंबकेश्वरला. ओके, ब्रह्मगिरी कुठं आहे? इथं त्र्यंबकेश्वरला. इथून ही नदी अशी खाली वाहत चाललेली आहे, म्हणजे पश्चिम घाटच्या अपोजिट दिशेला ही वाहत आहे. हे इकडे पश्चिम घाट असणार, त्याच्या अपोजिट दिशेला ही पूर्वेकडे वाहत चाललेली आहे. आणि शेवटी ही गोदावरी नदी जाऊन कुठं मिळणार आहे? तर बंगालच्या उपसागरमध्येही मिळणार आहे. बरोबर, राईट. मग आता पहा, ही नदी ब्रह्मगिरीला सुरू झाली. सुरू झाल्या झाल्या तिला नाशिक जिल्ह्यामध्येच, हा इथे नाशिक जिल्ह्याचा बॉर्डर आहे बाय. ओके, हे नाशिक जिल्ह्याचा बॉर्डर आहे. नाशिक जिल्ह्यामध्येच याला प्रमुख दोन नद्या भेटतात. डाव्या बाजूने एक महत्वाची नदी भेटते ज्याचं नाव आहे कादवा नदी. पहा, ही दिसते का? कादवा नदी, राईट. आणि उजव्या बाजूने एक महत्वाची नदी भेटते ती म्हणजे दारणा नदी. ही वर्ण कादवा नदी डाव्या बाजूला, उजव्या बाजूला कादवा नदी. आता इथे डाव्या आणि उजवं म्हणजे काय हो? म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल एक नदी अशी जात आहे. ओके, तर नदीच्या प्रवाहाच्या उजव्या साईडने त्याला कुठली नदी भेटते? तर ती त्याची उजवी उपनदी होते. पहा, तर या नदीच्या प्रवाहाच्या डाव्या साईडनं याला कुठली नदी भेटली तर ती डावी उपनदी होत असते. मग आता फॉर एक्झाम्पल ही नदीची दिशा अशी होती म्हणून असं झालंय. आता पहा, जर का ह्या नदीची दिशा अशी असली असती वरच्या दिशेने, अशी वर जाते नदी, जस्ट इमॅजिन करा. मग ह्याची उजवी नदी या हाताची. पहा का? कारण की या नदीच्या उजव्या बाजूने प्रवाहामध्ये ही विलीन झाली म्हणून ही उजवी उपनदी, आणि ही असणार याची डावी उपनदी डाव्या बाजूने. समजा जर का हीच नदी अशी असली असती, त्याचं डायरेक्शन बघा खालच्या दिशेला आहे, तेव्हा प्रवाहाच्या उजव्या बाजूने जी नदी होते त्याला उजवी उपनदी म्हटलं जाईल, आणि प्रवाहाच्या डाव्या बाजूला जी नदी ऍड होत आहे ती डावी नदी असणार. येतंय का पॉइंट लक्षात? मग प्रवाहाच्या दिशेने डावी आणि उजवी उपनदी बदलत असते. प्रवाह असा असेल तर ही डावी नदी असणार, प्रवाह माझ्याकडे असेल तर इकडून येणारी उजवी नदी असणार. माफ करा, उजवी नदी. प्रवाह खाली आहे, या बाजूने उजवी उपनदी असणार. प्रवाह वर आहे, या बाजूने उजवी उपनदी असणार आहे. क्लिअर आहे का हा पॉइंट? राईट. मग आता पहा, मग आता आपल्याला उपनद्या सह ही सर्व इन्फॉर्मेशन घ्यायची. मग गोदावरीचं खोरं आपण डार्क ब्लू पेन घेऊ, ते आपल्याला लक्षात. सर्वात आधी याला कादवा नदी जॉईन होते या भागामध्ये, आणि इकडे दारणा नदी जॉईन होते. ओके, कादवा नदी ही उजवी उपनदी आहे, तर दारणा नदी ही डावी उपनदी आहे. खाली आली. मग पुण्याच्या जिल्ह्यामधनं दोन महत्वाच्या नद्या या गोदावरी नदीला उजवी उपनदी म्हणून जॉईन होतात. जसं की सर्वात महत्वाची ही प्रवरा नदी. ओके, आणि प्रवरा नदीलाच कुठली नदी जुळते? ही मुळा नदी. ओके, आधी मुळा नदी प्रवरा नदीला या पॉइंटला जुळते, आणि तिथून या दोन्ही नद्या गोदावरी नदीला जाऊन भेटतात. हे जे संगमचं स्थान आहे ह्याचं सुद्धा सेपरेट टेबल आहे. पहा, आता तुम्हाला डाऊट असेल पण तुम्हाला दाखवते.
हे पहा, असं आपण चार्टच्या माध्यमाने सुद्धा पाहणार. इथे तुम्हाला कुठं कुठली नदी येऊन भेटायला लागली हे सुद्धा दिसेल. पहा, जसं की दारणा नदी सायखेड्याला भेटते, कादवा नदी नांदूरला भेटते, प्रवरा निवासा नदी कायगाव टोकाला भेटते, राईट. ढोर नदी पैठणला जाऊन भेटते. हे असं सुद्धा चार्ट तुम्हाला दिलेला आहे. त्याशिवाय त्याशिवाय हे पहा, बाजूने ज्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांची सर्व इन्फॉर्मेशन, डाव्या बाजूने मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांची सर्व इन्फॉर्मेशन आहे. त्याशिवाय पहा, हे जे काही खोऱ्या आहेत, गोदावरी नदीच्या खोऱ्यामधील उपनद्या, त्यांचे तुम्हाला उगम स्थान दिलेले आहेत. जसं की आता मन्याड नदी बीड मध्ये आहे, गिरजा नदी खुलताबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, राईट. त्याशिवाय पहा, हे जे दोन नदी आहेत त्यांची संगम स्थळांचं सुद्धा तुम्हाला लिस्ट आहे. मग इंद्रावती गोदावरी गडचिरोलीमध्ये भेटायला लागली, सूर वैनगंगा भंडारामध्ये भेटायला लागली, पाण गोदावरी शिरसाळामध्ये भेटत आहे. हे पण तुम्हाला इथे दिलेलं आहे. फक्त पेशन्स ठेवा, आधी गोदावरी नदीचं खोरं समजून घ्या आणि मग आपण पुढची इन्फॉर्मेशन घेणारच आहोत. क्लिअर? चल लेट्स गेट बॅक टू वेअर वी वर. मग प्रवरा नदी ही इथे जाऊन भेटते. ओके. त्यानंतर डाव्या बाजूने वरनं येते, प्रवाहाच्या डाव्या दिशेने येते. डाव्या बाजूने 3-4 महत्वाच्या नद्या जॉईन होतात. सर्वात महत्वाची आहे शिवणा नदी. पहा, ही शिवणा नदी अशी आलेली आहे. त्याच्याच सोबत ही खाम नदी सुद्धा येते. ओके. आणि या खाम नदी सोबतच ही येळगंगा नदी सुद्धा येते. शिवणा नदी, खाम नदी, येळगंगा नदी डाव्या बाजूने गोदावरीला जॉईन करतात. त्या उपनद्या आहेत. उजव्या बाजूने जी एक महत्वाची नदी आहे ती म्हणजे ढोर नदी. ओके. ही ढोर नदी उजव्या बाजूने या गोदावरीला जाऊन मिळते. ठीक आहे. मग आता पहा, आता ही गोदावरी नदी तर खाली वाहत चाललेली आहे. याच गोदावरी नदीला आता आणखीन दोन महत्वाच्या उजव्या भागामधून डाव्या भागामधून नदी उपनद्या जॉईन होतात. मग डाव्या भागामधून दोन महत्वाच्या नदी कुठल्या? ही गल्हाटी नदी. पहा, गल्हाटी नदी आणि ही इंद्रायणी नदी. ही इंद्रायणी नदी हे डाव्या बाजूने डावी उपनदी म्हणून गोदावरीला जॉईन होत आहेत. ओके. हीच नदी, याच नदीला उजव्या बाजूने दोन आणखीन महत्वाच्या नद्या जॉईन होतात. जसं की ही सिंदफणा नदी. ह्या सिंदफणा नदीला आधी बिंदुसरा जाऊन भेटते या पॉइंटला, मग इथनं ही सिंदफणा डायरेक्ट जाऊन गोदावरीला भेटते. येतोय लक्षात? बिंदुसराला सिंदफणा भेटणार, सिंदफणाहून गोदावरीला जाऊन भेटलं जाईल. त्यानंतर उजव्या बाजूलाच पहा, सरस्वती नदी आणि वाण नदी जाऊन, वाण आणि ही सरस्वती कुठं गोदावरीला जाऊन भेटते, राईट. त्यानंतर पहा, आता डाव्या बाजूने पहा, खूप महत्वाचे हे डाव्या बाजूने आलेल्या नद्या जरा नोट करायचे नीट पद्धतीने. पहा, डाव्या बाजूने नद्या आधी काय काय होतात पहा. आधी 3-4 नद्या एक सोबत येतात. जसं की खेळणा नदी, दक्षिण पूर्णा नदी, ही दक्षिण पूर्ण आहे, ही गिरजा आहे. ह्या तिन्ही नद्या भेटतात आणि ही एकच नदी दक्षिण पूर्णा नदी म्हणून या पॉइंट पर्यंत येते. ओके. इथं आली. आता दुधना नदी, ही अशी दुधना नदी आणि ही सुखना नदी. सुखना आणि दुधना या दोन्ही मिळतात. तिथनं पुन्हा दुधना नदी होते. या दुधना नदीला कसुरा नदी भेटते. पुन्हा ही दुधना नदी कोणाला जाऊन भेटते? दक्षिण पूर्णा नदीला जाऊन भेटते. या दक्षिण पूर्णा नदीलाच कापरा नदी सुद्धा भेटते. आणि मग या पॉइंट मध्ये दक्षिण पूर्णा नदी पूर्ण गोदावरीला जाऊन भेटत असते, राईट. दक्षिण पूर्णा, आधी दक्षिण पूर्णामध्ये खेळणा आणि गिरजा ऍड होतात, मग कोपरा ऍड होतं, त्यानंतर दुधना ऍड होतं. दुधनामध्ये ऑलरेडी सुखना सुद्धा ऍड असते. सर्व दक्षिण पूर्णा बनतात. ती दक्षिण पूर्णा गोदावरीला जाऊन, राईट. मग त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जे मन्याड नदी, मन्याड नदी ही मांजराला जाऊन भेटते. आता ही मांजरा पहा, इंटरेस्टिंग आहे मांजराचं. मांजरा इकडे लातूरच्या भागामध्ये उगम पावते पहा, राईट. मराठवाड्यामध्ये उगम पावते आणि ती खाली खाली जाते. याला तवरजा नदी जाऊन भेटते. यालाच तेरणा नदी सुद्धा जाऊन भेटते याच मांजरा नदीला.
आधी ही मांजरा नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाते. कुठे जाते? हे भाग जो आहे हा आंध्र प्रदेशचा भाग आहे, राईट. आधी ही आंध्र प्रदेश मध्ये जाते ही मांजरा नदी, पूर्ण एक चक्कर मारून येते, पुन्हा वरती येते. मग या मांजरा नदीला लेंडी नदी भेटते, पुढे चालून या मांजरा नदीला मन्याड नदी भेटते आणि मग ही मांजरा नदी बॉर्डर वरती चालून चालून या पॉइंटला गोदावरीला जाऊन भेटते. काय केलं? ही मांजरा नदीचं उगम बिंदुसराजवळच होत आहे, परंतु आधी फिरते फिरते महाराष्ट्राच्या बाहेर जाते, पुन्हा एंटर करते महाराष्ट्रामध्ये आणि गोदावरीला जाऊन भेटते. मग मांजरा नदी सर्वात महत्वाची उजव्या बाजूकडील उपनदी आहे, तर डाव्या बाजूतील दक्षिण पूर्णा ही सर्वात महत्वाची नदी आपण म्हणू शकतो. का? कारण की ह्यांची लांबीच खूप महत्वाची, राईट. करायचं एकदा पटकन रिवाइज. चला एकदम क्विक रिव्हिजन आपण करून घेऊयात, कुठली कुठली नदी कुठं कुठं जाऊन भेटते. ओके, चलो. आधी गोदावरी नदीचं उगम आपल्याला पाहायचं आहे, राईट. आपण थोडस चेंज करूया. गोदावरी नदीचं उगम ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर मध्ये उगम झाल्या घ्याला दारणा नदी उजव्या बाजूने भेटते, कादव्या नदी डाव्या बाजूने भेटते. ओके, मग उजव्या बाजूनेच याला प्रवरा नदी भेटते. याच प्रवरा नदीला मुळा नदी जाऊन भेटलेली असते, जी कुठनं फिरते? पुण्यामधनं फिरते, राईट. प्रवरा नदी जाऊन भेटते. याच नदीला ढोर नदी सुद्धा जाऊन भेटते ही या भागामध्ये. ओके, उजव्या भागामध्ये. आता या नदीला डाव्या भागामधनं शिवना नदी भेटते, महत्वाची आहे. खाम नदी छोटीशी आणि येळगंगा नदी. ओके, मग गोदावरी नदीला डाव्या बाजूनेच आणखीन काही नद्या भेटतात, जसं की ही गल्हाटी नदी आणि ही इंद्रायणी नदी. उजव्या बाजूने गोदावरीला दोन आणखीन महत्वाच्या नद्या भेटतात. आधी बिंदुसरा उगम पावते, ती सिंदफनाला जाऊन भेटते आणि ही सिंदफना नदी इकडे गोदावरीला जाऊन, राईट. मग सरस्वती नदी आणि वान नदी सुद्धा गोदावरीला जाऊन भेटते. जर आपण डाव्या बाजूचं लक्ष घेतलं तर आधी काय होतं पहा. आधी दक्षिण पूर्णा नदी निघते, यामध्ये खेळणा नदी जाऊन भेटते. यामध्येच गिरजा ही दक्षिण पूर्णा नदी, ही गिरजा नदी या दक्षिण पूर्णाला जाऊन भेटते. मग ही एकल पूर्ण दक्षिण पूर्णा नदी असते, याला पुन्हा कापरा जाऊन भेटते. ओके, मग दुधना आणि सुखना मिळून दुधना नदी बनवतात आणि हे पण दक्षिण पूर्णाला जाऊन भेटतात आणि ही पूर्ण दक्षिण पूर्णा नदी गोदावरीला जाऊन भेटते, राईट. मग मांजरा नदी जी बिंदुसरापासून उगम पावलेला आहे पहा, बिंदुसरा नदीपासून ही इथनं जाते फिरते. आधी त्याला तवर्जा नदी ऍड होते, त्यानंतर मग तेरणा नदी अशा पद्धतीने ऍड होते. मग ही नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाते आंध्र प्रदेशमध्ये, तिथनं पूर्ण एक चक्कर काढून पुन्हा महाराष्ट्रामध्ये एंटर होते. एंटर झाल्या झाल्या त्याला लेंडी नदी भेटते, राईट. थोडस वर गेलं की पुन्हा मन्याड नदी भेटते आणि मग फायनली ही नदी कोणाला जाऊन भेटते? तर गोदावरीला जाऊन भेटते. मांजरा भेटण्याआधी कहाळ ही नदी सुद्धा गोदावरीला जाऊन भेटली आहे, राईट. अशा पद्धतीने गोदावरी नदीचं खोरं आहे. मग डाव्या बाजूतील उपनद्या कुठल्या कुठल्या? डाव्या बाजूतील उपनद्या आपण नोट करून घेऊया. शिवना ही उपनदी आहे, खाम, येळगंगा, त्यानंतर दक्षिण पूर्णा पण त्याच्यातच येते, गल्हाटी आणि इंद्रायणी हे डाव्या बाजूतील उपनद्या. उजव्या बाजूतील उपनद्यांमध्ये दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफना, बिंदुसरा, सरस्वती, वाण, मांजरा, तेरणा, मन्याड, लेंडी हे सर्व. क्लिअर? क्लिअर आहे का इथपर्यंत? ओके. आता याच नद्यांच्या खोऱ्यामध्ये एक उपखोरं खूप महत्वाचं येतं, तो म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नदीचं खोर. तर वर्धा आणि वैनगंगा नदीचं खोरं आपण आधी खूप महत्वाचं आहे. का? कारण की ह्या आपल्या म्हणजे स्वतःमध्येच एक खूप मोठा एरिया आहे हा, जे पुढे चालून गोदावरीला जाऊन. चला आपण हे वैनगंगा वर्धा नदीचं खोरं समजून घेऊया. आता पहा, आधी काय होते, ही पूर्ण नदी जी पहा, ही गोदावरी नदी आहे. ओके, या नदीला ह्या पॉइंटला जोडायचंय. ओके, तर होतं काय पहा, आधी पैनगंगा नदी निघते. या पैनगंगा नदीला वरतून आलेली वर्धा नदी जाऊन भेटते.
ही वर्धा नदी थेट जाऊन या वैनगंगा नदीला इथं भेटते आणि वर्धा वैनगंगा मिळून तयार झालेली प्राणहिता गोदावरीला भेटते. असं साधं सोपं लॉजिक आहे. काय आपण साईडला लिहूया. पहा, आधी पैनगंगा आणि वर्धा नदी भेटतात. ओके, मग या दोघांचं मिलन झालं, ह्याच्यामध्ये वैनगंगा ऍड होते. हे पण ऍड झालं की याचं नाव प्राणहिता होतं आणि मग ही प्राणहिता नदी गोदावरीला जाऊन भेटते. ओके ओके, तर आता चला जस्ट अ सेकंड. तर आता पहा, आपण हे जे पैनगंगा वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे समजू. सगळ्यात आधी आपण पैनगंगा नदी पाहू, मग वर्धा पाहू, मग वैनगंगा पाहू, मग प्राणहिता पाहू. पहा, ही पैनगंगा नदी कशी उगम झाली आपण पाहणारच आहोत. फक्त तुम्ही रस्ता तिचा समजून घ्या. हिला सर्वात आधी उजव्या बाजूने कयाधू नदी जॉईन होते. ही कयाधू नदी, त्याच नदीला या डाव्या बाजूने पूस नदी जॉईन होते. डाव्या बाजूने पुन्हा अरणा नदी आणि अडान नदी आणि याच नदीला निरगुडा नदी जॉईन होते जस्ट बिफोर मीटिंग हुम वर्धा नदी. जस्ट बिफोर पैनगंगा वर्धा नदीला भेटत आहे त्याच्या एक्झॅक्ट 1 मिनिट आधी म्हणजे थोड्या एरिया आधी निरगुडा नदी याला भेटते आणि मग फायनली पैनगंगा नदी ही वर्धा नदीला जाऊन भेटत असते. ओके, मग आता आपण पाहूया वर्धा नदीचा खोर. वर्धा नदीचा उगम महाराष्ट्राच्या बाहेर होतोय. महाराष्ट्रामध्ये एंटर करते ही नदी. ओके, एंटर केल्या केल्या पहा, एंटर केल्या केल्या ह्याला उजव्या बाजूने बेंबळा नदी भेटलेली आहे. तर डाव्या बाजूने वेन्ना नदी भेटली. या वेन्ना नदीला बोर आणि धोम नदी अशा जॉईन झाल्या. ओके, बोर आणि धोम नदी या पॉइंटला जॉईन होतात. तिथून मग वेन्ना नदी खाली येते. हीच वर्धा नदी मग फायनली पैनगंगाला भेटते. ओके, काय झाले आता इथे वर्धा आणि पैनगंगाचं संगम झालेला आहे. इथून मग ही ऍज वर्धा नदीच वाहत असते. ह्याला इरई नदी ही डाव्या बाजूने जुडते. पहा, ओके, इरई नदी ही झाली पैनगंगा आणि वर्धा नदी. आता आपल्याला वैनगंगा नदीबद्दलची माहिती घ्यायची आहे. पहा, वैनगंगा नदीचं उगम सुद्धा भारताबाहेरूनच होत आहे. महाराष्ट्राबाहेरूनच होत आहे. महाराष्ट्रामध्ये एंटर केल्यावरती आधी त्याला उजव्या बाजूने सूर नदी जॉईन. ओके, सूर नदी. मग या नदीला सूर नदी जॉईन झाल्यानंतर ही पेंच नॅशनल पार्क मधली पेंच नदी, कान्हन नदी आणि कोलार नदी सोबत येतात. या पॉइंटला त्यांचं संगम होतं आणि ह्याला पुढे ही नाग नदी भेटते आणि ही नाग नदी मग वैनगंगाला जाऊन भेटते. त्यानंतर जांब ही नदी सुद्धा वैनगंगाला जाऊन भेटत असते. कुठल्या बाजूने? उजव्या बाजूने, नदीच्या प्रवाहाच्या उजव्या बाजूने. त्यानंतर डाव्या बाजूने चुलबंद नदी, गाढवी नदी, राईट, ही चुलबंद, ही गाढवी, ही सती नदी, सती आणि तुळतुळी नदी भेटते आणि पुन्हा वैनगंगाला जॉईन करते. या तुळतुळी नदीला खोब्रागडी नदी सुद्धा भेटत असते. राईट, हे सर्व वैनगंगाच्या डाव्या बाजूतील नद्या आहेत. त्यानंतर कटराणी नदी भेटते डाव्या बाजूने. पोहर नदी आणि कोठारी नदी आणि दीना नदी सुद्धा या वैनगंगाला भेटते. मग ही वैनगंगा फायनली कुठं जाऊन कशाला ऍड होते? पहा, वैनगंगा ही आली अशी वैनगंगा मग फायनली वर्धा सोबत ऍड होऊन जाते आणि इथं मग प्राणहिता नदीचं सुरुवात होते आणि ही प्राणहिता मग सिरोचाला कोणाला जाऊन भेटते? तर गोदावरीला जाऊन भेटते. अशीच एक आणखी महत्वाची नदी आहे ती म्हणजे इंद्रावती नदी. हिचं उगम सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर होतं. हिचं महत्वाचं उजव्या बाजूकडील जे उपनदी आहे ती म्हणजे पांडिया नदी.
ओके. बांडिया नदी सर्वात महत्वाची. ही इंद्रावती नदी सुद्धा गडचिरोलीमध्ये, सोमनूर गडचिरोलीमध्ये गोदावरीला जाऊन भेटत असते. इथं आणखीन एक पॉइंट घ्या. प्राणहिता या नदीच्या डाव्या बाजूतील जे उपनदी आहे ते म्हणजे पेन्ना. अशा पद्धतीने आधी वर्धा आणि पैनगंगा भेटतात. त्यातनं प्राणहिता वर्धा आणि पैनगंगा भेटतात. मग वर्धा जी नदी तयार झाली आहे त्याला वैनगंगा भेटते. मग त्याचं नामकरण होतं प्राणहिता नदी आणि हीच प्राणहिता नदी सिरोंचाला गोदावरीला जाऊन भेटते. तिच्याच बाजूला इंद्रावती नदी सुद्धा असते जी महाराष्ट्राच्या बाहेरून उगम पावलेली असते. ती सुद्धा इंद्रावती नदी गडचिरोलीमध्ये गोदावरीला जाऊन. क्लिअर. अशा पद्धतीने गोदावरी नदीचं खोरं वर्धा आणि वैनगंगा महाराष्ट्राचं उपखोरे आपल्याला पाहायला भेटतात. क्लिअर. क्लिअर आहेत का? चल आता घेऊयात पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट आपण घेऊयात. मग आता ह्या एका डायग्राम मध्ये टोटल जेवढी कुठली महत्वाचे नद्या उपनद्या त्यांचं जोडण्याचं पॉइंट कुठे, संगम कुठं होतोय, मिळते कुठं, हे सर्व या एका डायग्राम मधनं क्लिअर होणार आहे. पहा चला कसं क्लिअर होईल ते सांगते मी. ही एकच डायग्राम जर का तुम्ही रिवाइज केली एक्झामला जाण्यापूर्वी दॅट विल बी मोर दॅन व्हेरी व्हेरी सफिशियंट. गोदावरी नदीचं हे पूर्ण हे आहे एक प्रकारे महाराष्ट्रामधील एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो ह्याला प्रणाली आहे गोदावरी नदीची. राईट. मग उगम पासून ते महाराष्ट्राला सोडेपर्यंत हे सर्व या एका डायग्राम मध्ये दिलेलं आहे. विथ नदी कुठली आहे आणि कुठं जाऊन भेटते, कुठल्या पॉइंटला भेटते, कुठं उगम होतोय त्या नदीचा वगैरे वगैरे. आता पहा सगळ्यात आधी उगम स्थळ आहे त्र्यंबकेश्वर नाशिकला. मग ही नदी नाशिक मधनं पास होते. व या नदीला दारणा नदी जाऊन भेटते सायखेडामध्ये. नाशिकचं गाव आहे सायखेडा, तिथं जाऊन तिला भेटते. त्यानंतर ही कुठनं उजव्या दिशेने भेटते. मग डाव्या दिशेने कादवा नदी येते नांदूर मधमेश्वरला नाशिकच्या. इथं येऊन ही डाव्या बाजूने कादवा नदी भेटते. पहा मग कोपरगाव वर्ण ही पास होते. त्यानंतर प्रवरा नदी जी संगमनेर नेवासाहून क्रॉस होते. नेवासाला असताना याला मुळा नदी भेटते, मग क्रॉस होते आणि कायगाव टोकाला ही ऍज अ उजवी उपनदी प्रवरा नदी ही गोदावरी नदीला जॉईन होऊन. त्यानंतर मग डावी नदी डाव्या बाजूने शिवना नदी ही धारेगाव औरंगाबाद इथे येऊन भेटते. डाव्या बाजूनेच येळ गंगा ही नदी सुद्धा गोदावरीला येऊन भेटते. पहा मग उजव्या बाजूने ढोर नदी पैठणच्या थोडं पहिलं या पॉइंटला येऊन भेटते. पैठणच्या पहिले ढोर नदी. त्यानंतर बीड मधील जी सिंदफणा नदी आहे हिलाच बिंदुसरा नदी येऊन भेटते आणि ही बीड मधील मंजरत मध्ये गोदावरीला ऍड होते. ओके. कुठे? बीड मधील मंजरत मध्ये. मग पूर्णाहून ही नदी पास होते, पूर्णा गाव. त्यानंतर पहा हिला जोडणारी महत्वाची नदी म्हणजे दक्षिण पूर्णा नदी. आधी या नदीला अंजना, गिरजा आणि दुधना ह्या नदी भेटतात. ही दक्षिण पूर्णा नदी हिला खेळणा ही नदी भेटते. हदगाववर्ण हे पास होतात परभणीच्या आणि परभणीच्याच कंठेश्वर मध्ये ही गोदावरीला जाऊन भेटते. मग आता सिंदफणा नदी, बिंदुसरा नदी उजव्या बाजूच्या होत्या, दक्षिण पूर्णा नदी या डाव्या बाजूच्या आहेत. राईट. मग गोदावरी नदी कुठनं पास होते तर ती नांदेड मधनं पास होते. मग हीच नदी असोदाहून उगम पाहून कुंडलवाडी, असोदा नदी कुंडलवाडीहून उगम पाहून गोदावरी नदीला भेटते. राईट. मग पहा मग आहे सर्वात महत्वाची मांजरा नदी लातूर जिल्ह्यामध्ये जिचं उगम होतं. हिला आधी तोरणा नदी भेटते, मग तावरजा नदी, टेंडी नदी आणि मनयाड नदी फायनली जाऊन नांदेड मध्ये कुंडलवाडी मध्ये ही जाऊन भेटते. राईट. मग ही मांजरा नदी उजव्या बाजूची उपनदी आहे, तर दक्षिण पूर्णा डाव्या बाजूची, असोदी सुद्धा डाव्या बाजूची उपनदी आहे. क्लिअर.
मग हे आपल्याला पाहायचं आहे वर्धा वैनगंगा वगैरे. आधी पैनगंगा पाहून घेऊ. पैनगंगा मेहकरून जाते, मग हिंगोलीला पास करते. हिंगोलीला कयाधू नदी ह्याला जाऊन भेटते. कुठल्या नदीला? पैनगंगा नदीला. कयाधू नदी जी हिंगोलीहून पास होते ती पैनगंगाला जाऊन भेटते. मग पैनगंगालाच खुनी नदी पण भेटते. पूस नदी, अरुणावती नदी, उडान नदी हे सुद्धा सर्व कोणाला भेटतात? तर पैनगंगा नदीला भेटतात. मग पैनगंगा नदी वर्धा नदीला घुग्गुस चंद्रपूर इथे जाऊन मिळते. मग आता ही जी वर्धा नदी आहे, ह्या वर्धा नदीचं उगम झाल्या झाल्या ह्याला बिमला नदी, बोर आणि वेन्ना नदी, विदर्भ नदी, कार नदी, खोलोट नदी, निरगुडा नदी ह्या सर्व जॉईन होतात. त्याशिवाय इरई नदी ह्या पण जॉईन होतात. मग ही वर्धा नदी त्या पॉइंटला पैनगंगा या नदीला जॉईन होते आणि मग पैनगंगा नदी झालं की हे खाली खाली येतं. राईट, खाली येताना या वर्धा नदीला पुन्हा इरई नदी जॉईन होते आणि मग सबगळा गडचिरोलीमध्ये वर्धा आणि वैनगंगा, व्ही फॉर वैन, वैनगंगा या दोन्ही नदींचं मिलन होतं. आता ही वैनगंगा नदी आधी हिला वाघ नदी भेटते, भंडाऱ्यातून पास होते, नागपूर मधून नाग नदी पास होते ह्याला म्हणजे भेटते. त्यानंतर चुळबन नदी, इथे पेंच आणि कान्हन नदी, ही ते गाढवी नदी, ही अंधारी नदी, मूल नदी आणि कटराणी नदी. ओके, ही सर्व वैनगंगा नदीला भेटतात आणि ही वैनगंगा नदी चपराळा, ओके, कुठे? चपराळा इथे जाऊन गडचिरोलीला जाऊन भेटते. मग जेव्हा वर्धा आणि वैनगंगा मिळतात तिथनं मग हा जो भाग आहे हा प्राणहिताचा भाग आहे. ही प्राणहिता नदी गडचिरोली मधील सिरोंचा मध्ये या गोदावरी नदीला जाऊन भेटणार आहे. मग येते इंद्रावती नदी जी गडचिरोली मधील सोमनूर मध्ये गोदावरीला जाऊन भेटेल आणि मग गोदावरीचा बंगालच्या उपसागराकडील जो मार्ग आहे तो इथनं पुढे होतं. ह्याच पॉइंटला समवेअर हिअर उजवी बाजूने मांजरा नदी सुद्धा याला जॉईन होते. पहा, मांजरा नदी. ओके, क्लिअर? क्लिअर आहे का इथपर्यंत? आय होप तुम्हाला हे क्लिअर असणार आहे. जेवढ्या काही नद्या आहेत, नद्यांचे प्रणाली आहेत, ह्या एका मॅप मध्ये पहा. जर हा मॅप तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिला तर या एका मॅप मध्ये सर्व डिटेल्स तुमचे कव्हर होऊन जातात, सर्व इन्फॉर्मेशन कव्हर होऊन जाते. पहा, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे, त्याला कुठल्या कुठल्या नदी भेटतात, उजव्या बाजूने कुठे भेटते, डाव्या बाजूने कुठली भेटते, ही नदी कुठल्या शहरामध्ये भेटते, बाकी सर्व सर्व काही इन्फॉर्मेशन यामध्ये क्लिअर होऊन जाते. राईट, सो आय होप की तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कळत असेल आणि जास्त डोक्यावरून जात नसेल. क्लिअर? क्लिअर आहे का? चलो, तर मग आजसाठी आपण काय करूया, आपण इथेच थांबूया. इट इज अ व्हेरी इन्फॉर्मेशन डेन्स लेक्चर. तुम्हाला आणखीन असेच लेक्चर्स येणार आहेत इन्फॉर्मेशन डेन्स वाले. सो बी प्रिपेअर्ड. राईट, नदी प्रणाली रिवाइज करत चला. ह्या एका डायग्रामच्या मदतीने तुम्ही संपूर्ण गोदावरी नदीचं जे खोरं आहे ते अनालाइज करू शकता आणि रिवाइज करू शकता आणि लास्ट पर्यंत लक्षात सुद्धा राहू शकता. फॉर एक्झाम्पल, इथे आता मी डावं लिहिलं म्हणजे डाव्या बाजूनं कादवा, शिवना, येळगंगा, दक्षिण पूर्णा, त्यानंतर इथेच मग प्राणहिता, हे सर्व डाव्या उपनद्या आहेत. उजव्या उपनद्या दारणा, प्रवरा, ढोर, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा हे सर्व आहेत. राईट, मी असं काय केलं, त्याला एक प्रकारे नोट करून घेतलेली आहे. राईट, हे मी जे ते म्हटलंय हे थोडं चुकलं समजा. मांजरा नदी ऑलरेडी जॉईन होते ह्याला, मग ती बंगालमध्ये एंट्री मारते. सॉरी, बंगालच नाही, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये एंट्री मारते. ठीक आहे, मांजरा नदी ऑलरेडी जॉईन झालेली आहे, जी लातूर मधून निघालेली होती. क्लिअर? क्लिअर आहे. ही डायग्राम पुन्हा पुन्हा रिवाइज करा, वाटल्यास हाताने लिहा परंतु रिवाइज करा. ओके, फाईन. चलो देन, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण गोदावरी नदीचं खोरं, मग पुन्हा कृष्णा नदीचे खोरे वगैरे पाहून घेऊया. संगम कोणाचं, कुठं झालंय, कसं झालंय, सगळं बाकी सगळं आपण पाहून घेऊया. काही डाऊट्स असतील तर मला, जसं तुम्ही चॅटमध्ये टाकत चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठलं कळतंय, कुठलं कळत नाहीये, किती कळतंय, किती कळत नाहीये, वगैरे वगैरे. क्लियर? तो चलो फिर आज के लिए यहीं पे रुक जाते हैं. काही डाऊट्स असतील तर कळवा, नसतील तर अभ्यास चांगला करा आणि डाऊट्स काढा.
Okay, so chalo. Thank you very much for your patient listening and see you in the next lecture. Thank you.